सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सुहास पाटील आणि निलेश पाटील टू ओपनर ऑन मिडल. निलेश स्ट्रायकर फलंदाज तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुहास पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राजू पाटील 40 प्लसचा एक उत्कृष्ट क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. कुंदन पाटील साहेबांना देखील आपण पनामा कॅपमध्ये पाहतोय. मिड ऑफ रिजनमध्ये ते क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. राजू पाटील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज निलेश पाटील. मध्ये 2 क्षेत्ररक्षक थर्ड मॅन फायनल लेग आपण पाहतोय. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता. हवा त्याचा फायदा खरं तर उचलता आला नाही कारण लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन्सने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतो फलंदाज निलेश. टी ए पाटील अँड कंपनी संघाने या अगोदर 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने गमावलेले आहेत. म्हणजे हा सामना या संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आणि आनंद इंटरप्राइजेस संघाने अगोदर 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे एका बाजूला 2 सामने जिंकणारा संघ तर दुसऱ्या बाजूला 2 पराभव सहन करणारा संघ अशी लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. येथे वाडी यॉर्कर जोरदार अपील पंच संमत नाहीत. चांगली गोलंदाजी आपण बघतो राजू पाटील यांच्या माध्यमातून. आयडल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय डिसेंबर महिना आणि डिसेंबर महिन्यातील हा शेवटचा दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या 9 वर्षाचं स्वागत अगदी जल्लोषात केलं जाईल. 2024 कॅलेंडर नक्कीच बदललं जाईल, वर्ष बदललं जाईल. इथं मात्र इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाजूपणे पहिला फलंदाज बाद होतोय या आनंद इंटरप्राइजेस या संघाचा. नाजूक स्थिती सध्या आपण बघतोय आनंद इंटरप्राइजेसच्या संघाची. पहिले षटक मार्गस्थ आहे राजू पाटीलला रॅटम ओर्धस्टम गोलंदाजी करताना. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय या यष्टरक्षक हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज राजू पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत, फक्त एकच धाव खर्च केलेली आहे आणि एकच सफलता देखील अर्जित केलेली आहे. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते राजू पाटील या गोलंदाजाकडून. फ्रंटलाईन गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओर्धस्टम गोलंदाजी करताना. इथे मात्र एज अँड गॉन. आणखीन एक फलंदाज जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. दुसरा हादरा आनंद इंटरप्राइजेस या संघाला. दोन फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता सुहास पाटील आणि त्यानंतर राजू पाटील देखील आपली बाजू सांभाळू शकलेला नाही आणि तो देखील पॅडमध्ये परतला आहे. नेव्ही बॅटर माणिक येतोय. राजू पाटील याने 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. राजू पाटील गोलंदाजी मार्ग राईट आर्म ओर्धस्टम. हो, सुरेख चेंडू पूर्णपणे चेकीत बीट केलं होतं. एस्टनच्या वरून चेंडू निघून जातोय. एस्ट्रेक्सच्या हातामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना
राजू पाटील पाहायला मिळाला होता. एका यशस्वी षटकाची समाप्ती. पहिल्या षटक समाप्ती आनंद इंटरबाजी संघाची धावसंख्या 2-1. दुसरं षटक घेऊन येतोय कुंदन पाटील. तर सामनावीर फलंदाज निलेश पाटील. पहिल्या षटकाची समाप्ती आणि या पहिल्या षटकामध्ये या पूर्णपणे पिछाडीवर आपण बघतो सध्या फलंदाजी करणारा संघ. या षटकामध्ये तो आघाडीवर येईल का पाहावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न दिशामध्ये भरकटतोय. या पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव वाईट रूपाने. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये या विक्रम नाईक सर आपण पाहतोय. तर स्क्वेअरलेगचे पंच श्याम पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. कारिवलीकर येस आपण पाहतोय आणि कारिवलीकर स्कोरर देखील आपण पाहतोय. कारिवली गावामध्ये देखील क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जाते आणि कारिवली संघाने काय प्रदर्शन कालच्या रात्री धर्मराजाच्या चषकामध्ये केलं होतं. जतीन पाटील बाईकचा मानकरी मालिकावरी ठरला होता. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. या मात्र 2 धावा फलंदाज इथे पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुरू शकते. 4 धावा. पहिले षटक आपण जर बघितलं तर ज्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली होती. इथे सरळ बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. मात्र झेल तिथे ड्रॉप केला जातोय आणि त्याचा फायदा उचलून फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतायत. थोडस निराश आपण पाहतोय कुंदन पाटील. धीरज पाटील चेंडूवर पोचला होता मात्र तो झेलला घेऊ शकला नाही. परिणामस्वरूप या 2 धावेने 6 वर पोहोचते धावसंख्या. इथे लॉप केलं चेंडूला. लॉपटेड फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. धीरज पाटील सेफ हँड आणि यावेळी फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज बाद आनंद इंडोबाजीच्या संघाचा. न्यू बॅटर आनंद. मात्र सध्या नक्कीच आनंदी आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. इथे या प्लेटॉनचा धोका होता. नाजूक स्थिती सध्या आपण पाहतोय विशाल आनंद इंडिया संघाची. कारण या संघाने निराशा केलेली आहे. 6 फलंदाज तब्बल बाद झाले. 3 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बॅकफुलला जाऊन हा फटका केला मात्र झेल तिथे ड्रॉप केला जातोय.
आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तर एक महत्त्वाची सूचना आमच्या संरक्षण कक्षापर्यंत पोहोचते. ज्याही कोणाला पैसे लावायचे आहेत, बक्षीस पारितोषिक लावायचे आहेत, त्याने अगोदर पैसे आमच्या संरक्षण कक्षामध्ये जमा करायचे. कारण या अगोदर आपण जर बघितलं शेवटचा चेंडू आहे. कारण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोरवर 8 धावा. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 2 धावा. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. एकूण 6 चेंडू झाले आहेत, मात्र पहिला चेंडू वाईट आहे. कुठलंही पारितोषिक तुम्हाला जर लावायचं असेल ते अगोदर संरक्षण कक्षामध्ये जमा करायचं आहे आणि त्यानंतर इथून ते पुकारलं जाईल. एक स्टिक वॉर्निंग नक्कीच आमच्या संरक्षण कक्षामध्ये आलेलं आहे आमच्या आयोजन कमिटीकडून. कुठल्या प्रकारचं पारितोषिक इथून जमा झाल्याशिवाय पुकारलं जाणार नाही. टर्न केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पोहोचू शकला नाही आपल्या क्रीजमध्ये फलंदाज. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय आनंद इंटरप्राइजेसच्या संघाचा. आनंद इंटरप्राइजेस संघाची. संघाचं नाव आनंद आहे, आपण पाहतोय सौरभ, मात्र आनंद डगआउट मध्ये पाहायला मिळत नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय समीर. दापोडी या बी संघाकडून समीर याचं नेहमीच चांगलं प्रदर्शन राहते आणि या समीरच्या संघाचं आणि समीरचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की जिथे जिथे दापोडी बी संघ खेळतोय, समीर खेळतोय, तिथे त्याचा सुपुत्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटकांची 2 वेळा हॅट्रिक करण्याचा विक्रम देखील समीरच्या नावे आहे. नक्कीच त्याच्या मुलाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्याला जर सुट्टी असली तर कुठलाही तो वीरताने दापोडी बी संघाचा सामना सोडत नाही. मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. अगदी 12 मॅनच्या भूमिकेमध्ये 12 खेळाडूच्या रूपामध्ये तो नेहमीच संरक्षण कक्षामध्ये पाहायला मिळतोय. जिथे जिथे वीरताने दापोडी बी संघ खेळतोय. आणि समीरचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये या षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम 2 वेळा केलेला आहे. इथे मात्र पंच प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय डीप मध्ये. धीरज पाटील यांच्याकडून नक्कीच ज्ञानदेव पाटील यांचे सुपुत्र आहेत. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्येमध्ये बदल देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 12 धावा आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. आणि फ्रीट खेळण्याची संधी इथे आपण पाहतोय समीर पाटीलकडे आलेले आहे, ज्याने अगोदरच या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा नक्कीच मैदानी ऑनफिल्ड पंच चेक करू इच्छितात. सीमारेषे लगत बाउंड्री चेक करायची. नक्कीच सीमारेषे लगत जे क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते क्षेत्ररक्षकाचा सीमारेषेला स्पर्श झालाय की नाही पाहायचं आहे. सेफ आहे. नक्कीच आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण ज्ञानदेव पाटील यांच्या सुपुत्राने केलेले आहे तिथे सीमारेषे लगत.
आपल्या संघासाठी काही धावा नक्कीच त्यांनी वाचवलेल्या आहेत. तब्बल 2 धावाचं संरक्षण त्याने केलेलं आहे. मात्र फ्रीट आहे, पाहूया फ्रीटवर भेगीटी पाहायला मिळेल का. एक संधी आहे मुक्त फटका खेळण्याची फलंदाज समीर पाटीलकडे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय पंचांचा वाईटचा इशारा नाही. फ्रीट कंटिन्यू असणार आहे, फ्रीट कायम असणार आहे. संघाची धावसंख्या 13 धावा. गीतेश आपण मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत लिगल एकही चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेलेला नाही. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही कारण फ्रीट चेंडू आहे. नक्कीच आपण पाहतोय या 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावीने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2ने पोहोचते ती 15वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गितेश तिसरं षटक बोलतोय तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज समीर पाटील. इथे मात्र मिस्टाईन फटका आहे, झेल होण्यासारखी तर संभावना नाही. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता शतकषकाचा. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. दरम्यान निहाल पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्ञानदेव पाटीलांचे हे छोटे सुपुत्र आहेत. एक नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि एक VIP डायझवर. नक्कीच जो षटकार वाचवला तो सुपुत्र आपण पाहतोय आणि आता नुकतेच छोट्या सुपुत्रांचं इथे आगमन झालेलं आहे. ज्ञानदेव पाटील साहेबांचे देखील सुपुत्र नक्कीच क्रिकेटपासून दूर राहू शकलेले नाही कारण आपण पाहतोय क्रिकेटचं बालकडू त्यांना घरातूनच मिळालेलं आहे. ज्ञानदेव पाटील काय चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचे सुपुत्र देखील क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समीर सामोरं जाईल. इथे ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल, फेकी करेल. फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल. केवळ एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. आपण सामना पाहतोय आनंद इंद्रबाजे विपक्ष टी पाटील अँड कंपनी या 2 संघामध्ये नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट विपक्ष स्वर्गीय सुरेश शेट गणपत पाटील प्रतिष्ठान या 2 संघामध्ये. त्यानंतर टी पाटील अँड कंपनी विपक्ष कल्पेश एंटरप्राइजेस आणि त्यानंतर ओम साई ढाबा विपक्ष आनंद एंटरप्राइजेस याचं शेड्यूल असणार आहे. इथे बॅकवर्डला जाऊन चेंडूला खेळलेला आहे ते बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. बक्षिसासाठी पैसे जमा करायचे आणि त्यानंतर पारितोषिक पुकारले जातील. मंगेश पाटील यांच्याकडून कॉमेडी बॉक्स मध्ये पैसे जमा आहेत. हे पारितोषिक आलेलं आहे समीर पाटील साठी. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकासाठी हे पारितोषिक आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा आहे. मंगेश पाटील साहेबांकडून हे पारितोषिक जाहीर झालेले आहे. समीर पाटील यांनी षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर पहिला तर येईल की नाही पाहावं लागेल. नाही आणि इथे मात्र आपण बघतोय लालच बुरी बाला आहे. लालच दिली गेली होती नक्कीच आणि परिणामस्वरूप आपण षटकार खेचण्याच्या नादात अखेर फलंदाज बाद होतोय. समीर याची गेली संपुष्टात.
दुसरा आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत. जर कुठल्याच फलंदाजाने किंवा गोलंदाजाने पारितोषिक पटकावलं नाही तर ते पारितोषिक समालोचन कक्षामध्ये जमा राहील. 25% नक्कीच कुंदन पाटील साहेब सांगतात की 25% पारितोषिक समालोचन कक्षामध्ये जमा राहील. इथे मात्र आपण पाहतोय केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. केवळ विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने वाढते, 20 वर पोहोचते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट्स विपक्ष स्वर्गीय सुरेश शेट गणपत पाटील प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळत आहे. आनंद हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली जाते. धावसंख्या स्कोरवर 20 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज तेजेश पाटील. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20 धावा. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. कृपया आपण पाणी घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा नक्कीच खेळाडू पाणी मागतील तेव्हा आपण अवश्य त्यांना पाणी पुरवायचं आहे. आतापर्यंत जर पॉईंट टेबल बघितलं तर पॉईंट टेबलमध्ये कल्पेश इंडोबाच्या संघाने एक विजय संपादन केलेला आहे. त्यानंतर अनंत इंडोबाच्या संघाने 2 विजय मिळवलेले आहेत. साई श्रद्धा संघाचा विचार करायचा झाला तर साई श्रद्धा संघाने देखील 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. आणि ओम साई धाबा संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तसे SP या संघाने 1 विजय संपादित केलेला आहे. आणि टी ए पाटील अँड कंपनी संघाने अजून एक विजय संपादन केलेला आहे. म्हणजे या संघाची विजयाची पाठी कोरी आहे. पॉईंट टेबलमध्ये जे टॉपचे 4 संघ राहतील त्या 4 संघामध्ये सेमीफायनल खेळवल्या जातील. आणि 2 संघांचं आव्हान मात्र या स्पर्धेमधून संपुष्टात येईल कारण एकूण 6 संघ आहेत. पॉईंट टेबलमध्ये ते जे टॉपचे 4 संघ असतील ते नक्कीच टॉप 4 मध्ये पोहोचतील. चौथे षटक राजू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक देखील राजू पाटीलच्या माध्यमातून चांगलं राहिलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने पॉवरफुल गोलंदाजी केली होती आणि फक्त 1 धाव खर्च करून 2 सफलता देखील अर्जित केल्या होत्या. आणि त्याच्याच हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलेला आहे संघनायकाकडून. राजू पाटील गोलंदाजी मार्कवर. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. बिमर चेंडू आणि 4+1 अशा प्रकारे 5 धाव धावल्यामध्ये जोडल्या जातील. पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. या 5 धावने संघाची धावसंख्या 25-25. 25 धावा धावपल्यावर पाहायला मिळतात. फ्रीट चेंडू आहे. 5 या फ्रीटवर मोठा फटका खेळण्याची संधी ते फलंदाजाकडे चालून आले. संधीचं सोनं करेल का? इथे मात्र मोठा फटका तर खेळलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूकडे कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. आणि जेव्हा जेव्हा फ्रीट आलेला आहे तेव्हा तेव्हा तो चेंडू धीरज पाटीलच्या हातामध्ये गेलेला आहे. क्या बात आहे धीरज पाटील. दुर्दैवी ठरतो खरं तर. आपण पाहतो फ्रीट चेंडू त्याच्या हातामध्ये गेलेले आहेत. दोन्ही झेल चांगल्या प्रकारे पकडले होते. थोड्या दिवसात धीरज पाटील याचे देखील 2चे 4 हात होणार आहेत.
26 धावा धावपळीवर पाहायला मिळतात. इथे या वाईड यॉर्कर सुरेख चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज राजू पाटीलच्या माध्यमातून. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण धीरज पाटील पाहतोय जे एंगेज आहेत, एंगेजमेंट झालेले आहे. येथे ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव सिंगल फलंदाज पूर्ण करतात. खरं तर प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. परिणामस्वरूप फक्त एकच धावेने समाधानी. धावसंख्या 27-27 आपण सामना पाहतोय टी ए पाटील आणि कंपनी विपक्ष आनंद एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या पहिल्या चेंडूचा जर अपवाद वगळला तर स्विंग अँड मिस यॉर्कर लेनचा चेंडू सरळ निघून जातोय या इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 27 धावा, 27 लॉस फॉर द 6 विकेट 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट दोन्ही संघात आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चाबूक शॉट, चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. माजी सरपंच फुलाजी इतारकर साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपले देखील DPL दापोटी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. फुलाजी इतारकर साहेब यांचे ते आगमन झालेले आहे. मनोज पाटील यांचे ते खंदे समर्थक आहेत, कट्टर फॅन आहेत. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. पिंपळनेर गावचे माजी सरपंच फुलाजी इतारकर साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज भरपूर नक्कीच आपण पाहतोय या मान्यवर देखील आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 35 दरम्यान. कालेराम गायकवाड समाजसेवक यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. दरम्यान प्रल्हादजी पाटील माजी उपसरपंच आणि वीर तानाजी क्रीडा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट्स विपक्ष स्वर्गीय सुरेश शेट गणपत पाटील प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. चार षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा. तर नरहरी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या मान्यवरांचा सन्मान इथे करणार आहोत. सर्वप्रथम आपण सन्मानाकडे बोलूया. माजी सरपंच पिंपळनेर फुलाजी इतारकर साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. नरहरी पाटील यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे या सुप्रसिद्ध गायक सिंगर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच सन्मान आपण इथे करणार आहोत. हे आपण पाहू शकता फुलाजी इतारकर साहेब इथे उपस्थित. त्यानंतर कालीराम गायकवाड आणि पुन्हा एकदा विनंती असेल आमचे फेमस सिंगर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते कालीराम गायकवाड साहेबांना सन्मानित करायचे. समाजसेवक पिंपळनेर आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि हा सन्मान इथे केला गेलेला आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज स्मिथ.
एक युवा गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. 35 धावा 35 4 षटकांची समाप्तीनंतर. स्मिथ गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. यावेळी मात्र फुलटा चेंडू पहिलाच चेंडू मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन विकेटचा खुराक प्राप्त करताना पहिल्या चेंडूला स्मिथ हा गोलंदाज. स्मिथ आणि पहिल्या चेंडूवर विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. मित्रांनो कालचा दिवस जर बघितला तर 30 डिसेंबर होता आणि कालच्या दिवसाचा इतिहास जर पाहायचा झाला तर कालच्या दिवशी 2012 मध्ये जर बघितले तर भारताचे भुवनेश्वर कुमार यांनी या पाकिस्तान विरुद्ध पहिलाच सामना खेळताना वन डेच्या क्रिकेटमध्ये अगदी पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हफीज याला बाद करण्याचा विक्रम केला होता. तसे भारतीय क्रिकेटमध्ये दोन आणखीन असे गोलंदाज अजित आगरकरने देखील हा कारनामा केला होता. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्याच चेंडूवर त्याने हर्षल गिब्सला बाद केलं होतं आणि कसोटी क्रिकेटमध्ये निलेश कुलकर्णी या डोंबिवलीच्या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूविरुद्ध श्रीलंकेचे मरोन अट्टापटूला देखील बाद केलं होतं. आणि इथे मात्र पाहतो या स्मिथने पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. एक युवा गोलंदाज आहे गोलंदाजी ट्रॅकवर. वितेश न्यू बॅटर. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. राजन पाटील यांचे सुपुत्र आहेत. क्या बात आहे. कारण हे बालकडू घरातूनच मिळालेलं आहे क्रिकेटचं आणि क्रिकेटपासून ते देखील दूर राहू शकलेले नाहीत. धावसंख्या 36 पाचवं षटक मार्गस्थ असताना स्मिथ आपण बघतोय पाचवं षटक अतोलतोय. इथे या पंचांचा नो बॉलचा इशारा. बिमर चेंडू आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे हे आपण पाहू शकता. पंच इशारा देखील फ्रीटचा करत आहेत. धावसंख्येमध्ये दरम्यान 1 बरेच धावसंख्या 37. मोठा फटका आता मात्र पाहायला मिळेल का कारण हाणामारीचे षटक आहे आणि एक मोठा फटका खेळण्याची संधी खरं तर इथे फलंदाजाकडे चालून आलेली आहे. या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. स्मिथ व्यापीठाच्या टोका करून वलताना फ्रीडर विकेट तर खेळण्याचा प्रयत्न झालेला मात्र इलेव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही. प्रॉपर टायमिंग साधता आलेली नाही. संधीचं सोनं करता आलेलं नाही. फक्त 2च धावा. धावसंख्या 39 आपण पाहतोय. 39 धावपलकडे झलकले गेलेले आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. फुलटा चेंडू होता. इथे देखील फायदा उचललेला नाही. फुलटाच होता खरं तर फुल टोल वसूल करता आलेला नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर धावपलकडे 39 आपण सामना पाहतोय आनंद एंटरप्राइजेस विपक्ष टी पाटील अँड कंपनी या दोन संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट्स विपक्ष स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉस साठी देखील सज्ज राहायचं आहे. इथे यष्टीक्षक मागे आणि झेल देखील पकडला जातोय. राष्ट्रीय कबड्डीपटू दिनेश पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्यात. खूप खूप दिनेश पाटील राष्ट्रीय कबड्डीपटू आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. दापोडे प्रीमियर लीग अख्खा दापोडा खेळला का आपण पाहतोय. एक गाव एक मंडल नक्कीच हे या दापोडे गावचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि तालुका क्रिकेटमधील एकमेव असं गाव असेल नक्कीच या गावामध्ये वीरतानाजी नावानेच आपण पाहतोय या कुठलाही संघ असू द्या तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर क्रिश
हो 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 हो, व्हॉट अ शॉट. मात्र पाहूया एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही आणि दुसऱ्या प्रयत्नात हा झेल इथे पकडला गेलेला आहे. फटका चांगला होता मात्र सीमारेषा क्लिअर करता आलेली नाही. उडाया लेकिन फिल्डर को पाया. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. निर्धारित 5 षटकामध्ये आनंद इंडियामध्ये संघाने धावा जोडले ते एकूण 39 आणि 40 धावांचं लक्ष्य इथे टी पाटील आणि कंपनी संघासमोर उभा केलेला आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट्स आणि स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील प्रतिष्ठान आणि मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर आहेत. माजी सरपंच पिंपळनेर फुलाजी इतारकर साहेब आणि त्यांच्यासमेत समाजसेवक कालीराम गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या दोघांच्या शुभ असते हा टॉस आमच्या टॉस बॉक्समध्ये केला जाईल. फुलाजी इताडकर साहेब आणि कालीराम गायकवाड साहेबांना विनंती असेल का पण या आपल्या शुभ असते आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आपण पाहतोय या दापोडे प्रीमियर लीग DPL 2024-25 अगदी दिमागदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. तर आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते टॉस केला जाईल. फुलाजी इताडकर साहेब आणि कालीराम गायकवाड साहेब आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये संपन्न करणार आहोत. क्या बात आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी संघ नाही आहेत मात्र दोन्ही बेस्ट फ्रेंड आहेत. नक्कीच आपण संघ नाही जरी प्रतिस्पर्धी असले तरी मात्र ते दोघे परम मित्र आहेत. ज्ञानदेव पाटील आणि चिंतामण पाटील साहेब आपण पाहतोय दोन्ही संघाचे संघ नाही प्रतिस्पर्धी आहेत मात्र चांगले परम मित्र देखील आहेत. तर हे नाणं त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करतोय आमच्या मान्यवरांच्या आणि त्यांच्या शुभ असते हा टॉस इथे केला जाईल. आता मात्र नवीन टॉस आपण पाहतोय. प्रीमियर लीग कॉल आहे चिंतामण पाटील यांचा मात्र वीर तानाजी दापोडे आलेले तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळ व्हायची आहे. ज्ञानदेव पाटील यांनी टॉस जिंकले. थोडंसं वार्तालाप आपण करूया. ज्ञानदेवची टॉस आपण जिंकले सामना महत्वाचा आहे. टॉस महत्वाचा होता का? हो नक्कीच. टॉस महत्वाचा आपण जिंकलेला आहे तर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच मला आढळलं की तुम्ही दोघे परम मित्र मात्र आता प्रतिस्पर्धी संघ आपल्या एकमेकांसमोर तुम्ही लढणार आहेत. प्रतिस्पर्धी संघ नाही आहेत तर काय रणनीती असेल? मैत्रीपूर्ण लढत असेल की खुन्नस लढत असेल? नाही मैत्रीपूर्णच. कारण क्रिकेट हा स्वाभाविक असा खेळ आहे की ते मैत्रीपूर्ण खेळणे गरजेचं आहे. कारण आज तिथं आपण जरी खुन्नसमध्ये केलो तर आज उद्या समोरासमोरच आहोत. त्याच्यामुळे हा मैत्रीपूर्ण लढत राहील. चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केली आहे. प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले तर समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? कमीत कमी धावायचा रोखण्याचा प्रयत्न करून कारण टार्गेट देत नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. काही होऊ शकतो. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्या नक्कीच नवीन वर्ष आपल्याला पाहायला मिळेल. तर वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नवीन वर्षासाठी नक्कीच खेळाडूंना काय शुभेच्छा असतील? नवीन वर्षाच्या आमच्या मंडळाकडनं आमच्या DPL कडनं सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा त्यांचा शेवटचा दिवस आनंदात आणि सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. क्या बात आहे. नक्कीच आपल्याला हार्दिक शुभेच्छा. चिंतामण पाटील साहेब टॉस आपण गमावले. सर्वप्रथम तुमच्याकडून देखील नवीन वर्षाच्या कारण उद्या नवीन वर्ष सुरू होणार आहे. आपण रात्री नक्कीच बरोबर 12 वाजता या वर्षाला रामराम अलविदा करणार आहोत आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करणार आहोत. मात्र तुमच्याकडून नवीन वर्षाचे काय शुभेच्छा असतील? माझ्याकडून माझ्या टीमच्या वतीने आणि माझ्या वीर तानाजी मंडळ आणि प्रीमियर लीगच्या वतीने सर्वांना
सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या प्रीमियर लीग आणि हॅलो, सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या वीरताना क्रीडा मंडळ आणि प्रीमियर लीगकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्ञानदेव पाटील साहेब, आपण पाहतोय पाश्चिमात्य संस्कृती खरं तर जानेवारी म्हटलं तर एक पाश्चिमात्य संस्कृतीनुसार नक्कीच आपण पाहतो 30+ असा शेवटचा दिवस असतो. मात्र असं कुठेतरी वाटते का तुम्हाला की ज्याप्रमाणे गुढीपाडव्याला आपला नवीन वर्ष सुरू होतोय त्याच्या आदल्या दिवशी 30+ प्रमाणे आपल्या मराठी माणसाने तो सेलिब्रेट करावा? माझ्या मंडळाकडनं आणि DPL प्रीमियर लीगकडनं सर्वांना आव्हान करीत इच्छितो का हा इंग्लिश महिना आहे, आपण मराठी आहोत आणि मराठीची समृद्धी कुठेतरी राखणे गरजेचं आहे. तरी मला तरी वाटते हा 31 आहे, पण 31ला दारू धिंगाणा न करता गुढीपाडव्याचा जर सण साजरा केला तर चांगलीच मराठी माणसांसाठी एक चांगलीच शुभेच्छा असेल. क्या बात आहे. नक्कीच चांगली प्रतिक्रिया संगणकाने व्यक्त केलेली आहे. तर जास्त वेळ घेणार नाही, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा देऊया. जाऊया आपण टॉस बॉक्स सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉम बॉक्स. थँक यू सो मच सुभाजी धुमाल सर. चांगली बाईट व्यास तुम्ही पाहिली टॉस बॉक्समध्ये ज्ञानदेव पाटील यांची. आपण हिंदू आहोत, हिंदू हा धर्म आहे आपला. आणि तुम्ही पाहताय हा इंग्लिश सण साजरा करण्यापेक्षा तुम्ही गुढीपाडवा साजरा करा, तोच नवीन वर्ष, तोच नवीन सण. आणि हिंदू नक्कीच तुम्ही पाहताय 25 डिसेंबर देखील पहाड पडला. हिंदुत्व तुम्ही त्या मुलांना जोकर बनवता, छत्रपती शिवाजी महाराज बना, आया बहिणींवरती बलात्कार कमी होतील. आणि तीच बाईट देखील तुम्ही पाहिली त्यांना ज्ञानदेव पाटीलला खूप चांगली बाईट होती की आपण हिंदू आहात, आपला म्हणजे गुढीपाडवा तोच आपला नवीन वर्ष. कुठल्याही प्रकारचा ढिंगाणा घालण्यापेक्षा नक्कीच गुढीपाडवा हा सण साजरा करा. जाऊया लगेचच मॅच कडे. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि या मॅचला सुरुवात देखील करणार आहोत. जिथे लक्ष उभारलंय 39 आणि 40 धावेचं टार्गेट पार करायचं. उत्तरार्धामध्ये TA पाटील संघाला आघाडीची सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. राजू पाटील, कुंदनजी पाटील, पाटील बंधू मैदानामध्ये. ही जोडी आम्ही 40+ ला देखील पाहिली आहे. सुप्रसिद्ध गायक नरारी पाटील हे इथे उपस्थित आहेत. आयोजकांची देखील फरमाईश आहे की एक संगीत झाला पाहिजे नरारी पाटीलचा. बाखुडला जाऊन बॉल चालला, तुम्ही पाहता या बॉलवरती एकच धाव. बाखुडला गेले होते, फटका लगवायचा होता. या बॉलवरती सिंगल राजू पाटीलने सिंगल सुरुवात केली आहे. एकच धाव. 40 टार्गेट आहे. निलेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. शफल झाला, एक रन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 40 धावेचा जरी टार्गेट असला, इथून गोलंदाजी चांगली झाली. आनंद एंटरप्राइजेस टीमच्या बॉलरची मॅच शेवटच्या क्षणाला जाऊ शकेल. 2 मॅच जिंकल्यात आणि 2 मॅच पराभूत झाल्या TA पाटील. ही मॅच महत्वाची आहे या संघासाठी. आडव्या बॅटने केसला मिड ऑफचा फिल्डर इथे तुम्ही पाहता वितेशनं पकडलाय झेल आणि पहिला धक्का लागलाय TA पाटील टीमला. कुंदन पाटील परतीचा इशारा डीजे.
आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस देखील वर्षाची. बघा त्यांची फरमाईश आहे दादा, तसं तर तुम्ही संगीत बोलतात पण लाजता कशाला, कला आहे तर लाजू नका. नक्कीच त्यांची देखील फरमाईश आहे, त्यांना देखील खुश करा. तुमचे युट्यूबला देखील संगीत आहे, त्यांची देखील आवड एक संगीत, नक्कीच ते बोलतील. आपण नक्कीच त्यांच्याकडे देखील संगीत ऐकूयात, गाणं नक्कीच ऐकणार आहोत या मॅच नंतर. हरिदा झाला बॅटिंगसाठी, तिसऱ्या क्रमांकावरती षटकातील पुढचा बॉल. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न तुम्ही पाहताय. या बॉलवरती मिळती एक धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल. स्वतःच्या बॉल मध्ये चांगली फिल्डिंग, फक्त 5 बॉल मध्ये 2च धावा, 1 विकेट. कौतुकी गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, खूप चांगला इकॉनॉमिक्स गोलंदाजी या संघाचा. आनंद एंटरप्राइजेसचा 2 मॅच का जिंकल्यात, ही गोलंदाजी आमची ताकद आहे आणि या मॅच मध्ये तेच करण्याचा प्रयत्न करतोय निलेश. षटकातील शेवटचा बॉल राजू पाटील साठी. हा बॉल एक ब्रेक पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अप्रतिम गोलंदाजी, 40 धावेचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या, 2 विकेट 1 मिळवली आणि आता समीकरण 24 बॉल 38 धावेचं आता लक्ष असणार आहे. आणि तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक दुपारच्या सत्रामध्ये समधूर संगीत. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या, बघा वेळ कमी घ्या. षटकातील पहिलाच बॉल. स्वर्गीय तुम्ही पाहता विकास पाटील स्टँड मध्ये एसएस ट्रान्सपोर्ट टीमचे सर्व खेळाडू तुम्ही तिथे उपस्थित राहायचंय. राजू आला या षटकामध्ये. एक उत्कृष्ट कबड्डीपटू गुरु चिंतामणी ते उपस्थित आलेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिंगल स्कोर पुढे चाला, धावा धावपलकावरती फक्त 4. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली, गोलंदाज निलेश नवघ्या धावा 2 खर्च केल्या आणि राजू पाटीलला इन्व्हाइट केलं या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस क्लिक केला, बॉल चाला बॉन्डला या दिशेनं, फिल्डर डीप स्क्वेअर लेगला उपस्थित आहे, तोपर्यंत सिंगल. धावा धावपलकावरती 5 या आकड्यावरती विवर साठी रिव्ह्यू घेतलाय अतुल शर्माजी, रिव्ह्यू घेतलाय. कमरेच्या वरती बॉल, एक हाईट फॅक्टर लगेच चेक केला जातील.
फेर आहे, लगेचच चला सुरू करा मॅच. फेर डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. लाईन खराब, वाईड बॉलचा इशारा. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती पुढे जात असताना 6 या आकड्यावरती 40 टार्गेट आहे. इथून गोलंदाजी चांगली झाली तर मॅच शेवटच्या षटकामध्ये जाईल. षटकातील पुढचा बॉल, हा देखील वाईड बॉल आहे. दिशा भरकटला, लाईन भरकटला. 1 स्कोर पुढे, 7 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉलला मिस टायमिंग. फिल्डर तिकडे उपस्थित आहे, आणखीन एक झेल पकडलाय. तुम्ही पाहता वितेशनं पकडलाय हा दुसरा झेल आणि विकेटचं पतन. जगदीश बॅटिंग साठी आलाय 4थ्या क्रमांकावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती फक्त 7. फटका चांगला, बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. माणिक काढील जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 9 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल. इथे तुम्ही पाहता यस्त्या उडवल्यात, फुल टॉस होता यस्त्यांना, मात्र इथे 5 फलंदाज झाला आणि लागणारा मैदानावरती तो तिसरा धक्का. तुम्ही पाहता स्पर्धा एन्जॉय करता वीर तानाजी दापोडे आयोजित दापोडे प्रीमियर लीग अर्थातच DPL, जे आम्हाला पहिला क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आम्हाला देण्यात आलं. तुम्ही पाहता कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दीना सकाराम पाटील यांच्याकडनं आम्हाला हे 4 ट्रॉफी देण्यात आल्यात. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जे ट्रॉफी आहेत ते आम्हाला देण्यात आलाय. कैलासवासी तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदल तुळशीराम पाटील. मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आम्हाला देण्यात आली आहे ती देवानंद रामदास पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या आम्हाला देण्यात आल्या स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अतिश भागीरथ पाटील, अजय भागीरथ पाटील. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता मॅन ऑफ दी मॅच साठी जे गिफ्ट आहेत ते आम्हाला देण्यात आलं आहे कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश गुरुनाथ पाटील यांच्याकडनं. या दानशूर दात्यांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अजय पाटील साठी पारदर्शिक जमा झाले आमच्याकडनं. पिंट्या यांच्याकडनं हे पारदर्शिक आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि 3 बॉल 3 चौकार तरी देखील 500. अपील तुम्ही पाहिली. निलेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठचे 2 बॉल डॉट. धावा धावफलकावरती अवघ्या 9 आल्यात.
या मॅच मध्ये रंगतदार आहे. निलेशची गोलंदाजी, त्याची अचूकता, त्याचा लेन, त्याचा टप्पा, व्हेरिएशन, लेग ब्रेक याचा सर्व भांडार निलेशकडे. वय वर्ष 40 जरी असलं तरी देखील गोलंदाजी खूप चांगल्या करतोय. या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता इथे सराव करतात म्हणजे गोलंदाजी दमदार आहे. ऑल दी गार्बेट बॉल चालाय स्क्वेअरला, फिल्डर तिथे उपस्थित, क्रीज आहेत, बॉलला उचलतील तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक हवी अजयला. अजय पाटील टीमचा कॅप्टन. आता मोठी जबाबदारी, लो स्कोरिंग मॅच होती विशाल, पण त्याच्यानंतर गोलंदाजी खूप छान केली आहे. बॉल शिल्लक असतील 15 बॉल मध्ये 30 करायच्यात, 15 बॉल मध्ये फक्त धावा 10 आल्या. याचं कारण गोलंदाजी जबरदस्त झाली. अजय पाटील मोठे फटके त्याच्या बॅट मध्ये येतील का? निलेश पाटील त्याची विकेट घेईल का? या मॅच जिंकेल टी ए पाटील संघ. या षटकातील पुढचा बॉल उडवला. इथे तुम्ही पाहता लॉंग ऑन ला फिल्डर आहे गीतेश. तोपर्यंत एकच धाव. गीतेश होते तिकडे, झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता कारण की अजयची मोठी विकेट होती ती. काही हरकत नाहीये, एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती 11 वरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील स्पीडअप करा बघा फिल्डिंग करणारी टीम. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉलला फिल्डर तिथे उपस्थित आहे, थोडे मागे झाले, पुढे गेले, एक धाव केली, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना 13 वरती 40 धावेचं टार्गेट होतं. का बॉलिंग झाली. निलेशनं पहिल्या ओव्हर मध्ये 2 दिल्या, 1 विकेट. राजू पाटील 7 धावा 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये यशस्वी षटकाची सांगता. षटक क्रमांक 30 संपलं. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. जर विश्लेषण पाहिलं 2 षटक हाताळले निलेश पाटीलनं, धाव्या अवघ्या खर्च केल्या 6, विकेट मिळवल्या 2. कालच्या दिवसामध्ये देखील असंच झालं होतं. खूप चांगली गोलंदाजी राहिली या दिवसामध्ये. 6 धावा 1 विकेट. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 13. 12 बॉल 27 गरटीचे. अडीच धावेचं टार्गेट होतं. असं वाटलं इथून मॅच टी ए पाटील जिंकेल, पण गोलंदाजी काय जबरदस्त आतापर्यंत. गीतेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. बारा बॉल 27 धावेची गरज आहे. अजय पाटील जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावा होऊ शकतात. धावा होतील का? बारा बॉल 27 मोठे फटके मारावे लागतील. षटकातील पहिलाच बॉल. वाईड बॉलचा इशारा. ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉल. विक्रम नाईक सरांचा आलाय. एक धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती 14 या आकड्यावरती. 12-26. बासातला कडा बॉल मागे चालला. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. एक धाव. फलंदाज बाद.
बघा जेवण आलेलं आहे, जर कोणाला लाभ घ्यायचा असेल चला लगेच जेवण आलेलं आहे. वरिष्ठ व्यक्तिमत्व बघा जेवण आलेलं आहे. जे समोर आमचे वरिष्ठ आहेत चला जेवण आलेलं आहे, लक्षात घ्या. फोर्टी प्लसचे जे ऑफिस आहे तिथे जे बसल्या चला लक्षात घ्या. वरिष्ठ व्यक्तिमत्व जेवण आलेलं आहे. धावा फलकावरती 15-25 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 40 धावेचं लक्ष. क्रिकेट आहे, अनिश्चितांचा खेळ आहे. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल झाला डीप कव्हर पॉइंटला, फिल्डर उपस्थित. एकच धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती 16 वरती 10 बॉल 24. वेळ हिरो बनण्याची अजय पाटीलला. फक्त 10 बॉल मध्ये 4 षटकार मारायचे आहेत. मारेल का अजय पाटील मैदानामध्ये टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रंट. या मॅच मध्ये काय करून देईल. मॅच महत्वाची आहे, खूप चांगली मॅच. 10 बॉल 24 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल उडवला. मिस्टर मिकी प्रॉपर स्ट्रोक लो गोल सीमारेषेच्या बाहेर. अजय पाटीलचा पहिला रॉकेट सीमा पार षटकार. दिवाळीचा पहिला रॉकेट इथे आला. दिवाळी संपली आहे, पहिला रॉकेट अजून 3 रॉकेटची गरज आहे. 3 मोठे फटके येतील का. फुल टॉस होता, बीट केला आणि आता समीकरण 8 बॉल 18. 2 मध्ये 1 मोठा षटकार, एखादा मोठा फटका येईल का. 8 बॉल 18 ची अजूनही गरज आहे. षटकातील पुढचा बॉल आणि किडे गुडवला. मिस्टर मिकी प्रॉपर स्ट्रोक लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा दुसरा षटकार. आणि आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय समीकरण उरलाय 7 बॉल 12चं. 7-12 समीकरण. 7-12 खूप महत्वाचा आहे आताच्या या कलियुगामध्ये आणि त्या करायच्या 7-12. 7-12 हॉटेल देखील आहे. 7 मध्ये 12 होतील का या मॅच मध्ये. सात चेंडू 12ची गरज. उडवला या बॉलला विस्तामिंग. तेजस शेल खाली सोडलाय झेल. अजय पाटीलचा महत्वपूर्ण झेल सोडलाय आणि आता कॅचेस विनवायची जसं म्हटलं जातं. 6 मध्ये 10 करायच्या. 6 चेंडू 10ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये.
6 चेंडू 10 धावेचं संरक्षण डिफेंड करण्यासाठी क्रिश पाटील उगवता सितारा. हिरो बनण्याची संधी आहे क्रिश, सोडू नकोस, प्रयत्न करावे लागतील क्रिशला. पहिलाच बॉल तेज तर्रार, पण लाईन खराब आहे. वाईड बॉल मॅच इथून बनू शकते. डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील क्रिशला. क्रिश पाटील अपकमिंग स्टार आहे, उगवते सितारे आहेत. अंडर 19 देखील खेळत असतील आणि आता मात्र गोलंदाजी इथे चांगली केली क्रिशनं, तर या मॅच मध्ये तो हिरो होऊ शकते. करेल का धावा? 10 डिफेंड, 1 धाव आली एक्स्ट्रा स्वरूपात. धीरज देखील तेवढाच ताकदीचा लेफ्ट हँडर आहे, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे षटकार चौकारांची. त्याची विकेट इथून घेईल का क्रिश पाटील? का इथून धीरज पाटील आणि अजय मॅचला फिनिश करेल? षटकातील पुढचा बॉल उडवला. या बॉलला व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही, एक केली पूर्ण दुसरीचा प्रयत्न. इथे एक चालला आणि दुसरी धाव वेगानं 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 33 या कड्यावरती. क्रिकेट आहे, लो स्कोरिंग मॅच आहे. कोणाला वाटलं का शेवटच्या क्षणापर्यंत येणार? हे क्रिकेट आहे, काही पण होऊ शकतं. कारण की याचा पहिल्या षटकामध्ये जी निलेशने गोलंदाजी केली, त्यानंतर राजीवनं, त्याच्यानंतर पुन्हा निलेशला उद्या 4 धावेचं. गीतेशचं षटक थोडं महागडं ठरलं, ज्यानं 27 धावा खर्च केल्या. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, शरीराला मात्र भिडणारा बॉल होता. या बॉलवरती 1 धाव आली लेग बाईच्या स्वरूपात. 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 34 या आकड्यावरती. 4 मध्ये 6 ची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती सोडलेली ती झेल तेजस पाटीलनं, तो झेल खूप महत्वाचा होता अजय पाटीलचा, कारण अजय सेट झाला होता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही 2 षटकार पाहिले. ती झेल जर पकडला असता, 2 धावा वाचल्या असत्या, म्हणजे कदाचित या ओव्हरमध्ये 12 डिफेंड करायला राहिल्या असत्या. हे मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. मॅच इथून संपली नाहीये. अजय पाटीलचा विकेट घेतला क्रिश पाटीलला, मॅचला कलाटणी देऊ शकेल. अजय पाटीलचा विकेट येईल का अजय पाटील मात्र या बॉलवरती मॅच फिनिश करेल? षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला आहे. तुम्ही पाहता एक केली आहे, पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव घेतली जातीये आणि आता समीकरण तुम्ही पाहता, बॉल शिल्लक असतील ते मैदानावरती 3 बॉल 4 धावेची गरज आहे. 3 बॉल 4 डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील क्रिश पाटीलला. याच्या अगोदर जर क्रिशला आणलं असतं तर क्रिशनं कमबॅक केलं असतं, पण इथे मात्र क्रिशला शेवटच्या षटकामध्ये ठेवलं जात आहे. 3 मध्ये 4 करायचे आहेत या मॅच मध्ये. अजय पाटील जोपर्यंत मैदानामध्ये तो मॅच फिनिश करेल यात मात्र शंका नाही, पण अजय पाटीलची विकेट कदाचित जर क्रिशला भेटली मग काय होईल या मॅच मध्ये? षटकातील पुढचा बॉल, हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा होता. वाईड बॉलचा इशारा. समीकरण तुम्ही पाहता, बॉल टू रन असं इक्वेशन आहे. बॉल टू रन जेव्हा जेव्हा इक्वेशन येते तेव्हा तेव्हा डिफेंड करणाऱ्या टीमनं कित्येक वेळा मॅचेस जिंकल्यात, पण इथे कदाचित डीपीएल मध्ये तसं होईल का? बॉल टू रन ही मॅच आहे. इक्वेशन तुम्ही पाहिलं, 3 बॉल मध्ये 3 करायच्यात या मॅच मध्ये. फटका चांगला, बॉल चाला लॉंग ऑनला. फिल्डर तुम्ही तिथे पाहताय समीर वेगान आला. या बॉलवरती फक्त 1च धाव. आता मात्र 2 बॉल 2 धावेची गरज. इथे मॅच मध्ये हा चेंडू डॉट आला, मग काय 1 मध्ये 2 का? मात्र या बॉलवरती मॅच फिनिश करेल धीरज. या बॉलवरती डॉट बॉल आला, 1 मध्ये 2. इथे तुम्ही अशी मॅच पाहायला भेटतील, पण बॉल टू असं इक्वेशन आहे. आता क्रिश पाटील डॉट बॉल फेकावे लागतील. निर्धाव बॉल जर फेकला मॅच शेवटच्या क्षणाला, कोणाला वाटलं का 40चा स्कोर आहे, इथे मात्र या धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला इथपर्यंत घाम घालावा लागेल. नक्कीच मॅच जबरदस्ती झालं. या मॅच मध्ये खूप चांगली रंगतदार, कधी चढ उतार पाहिला, कधी मॅच गेली फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, कधी आली चौथ्या षटकामध्ये बॅटिंग करण्याच्या बाजूने. इथून मॅच आता देखील संपली नाही. या 50-50 मॅच आहे. या मॅच मध्ये मात्र मॅच फिनिश करेल का धीरज, याच्याकडे लक्ष लागला. बॅटर ऑन द स्पेशर, बॉलर ऑन द स्पेशर, फिल्डर देखील स्पेशर. जिथून तेजस पाटीलनं सोडलेला झेल या मॅच में महत्वपूर्ण ठरला, कारण झेल घेतला असता धावा देखील वाचल्या असता, हे मोठी गोष्ट आहे. आणि इथे देखील 2 बॉल 2 रन. धीरज समोर आहे, कशा रीतीनं बॉल फेकेल क्रिश पाटीलचा. या षटकातील पुढचा बॉल उडवलाय, मिस टायमिंग, प्रॉपर टायमिंग.
इथे तुम्ही बघा प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक आणि हा सामना जिंकला टी पाटील टीमनं. हरलात तरी चालेल पण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढलात ही आयुष्यामध्ये खूप गोष्ट आहे. घाम गाळला 40 धावा काढण्यापर्यंत अशा रीतीने ही मॅच आली. 5 षटकांमध्ये 40 धावा होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली. हारलात काही हरकत नाहीये पण नक्कीच समोरच्या संघाला तुम्ही जरूर घाम फोडलात आणि ही मॅच जिंकली या मैदानावरती टी पाटील.